सैनिकांच्या कल्याणार्थ भरभरून निधी द्यावा असे आवाहन पुणे मनपाचे आयुक्त डॉक्टर राजेश भोसले यांनी व्यक्त केला। पुणे जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वतीने काल मान्यवरांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना दिवसाच्या निमित्ताने सैनिक कल्याण निधी संकलन शुभारंभ, दीप प्रज्वलन व ध्वजप्रदान करून करण्यात आला। प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेश भोसले, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मापारी साहेब, त्याचबरोबर पुणे जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे कर्नल सतीश हांगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्ह्याचे सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सतीश हांगे यांनी केले। वर्षभरातील उपक्रम त्याचबरोबर संकलित झालेल्या निधीबद्दल माहिती दिली। जास्तीत जास्त निधी संकलन व्हावे असे सर्वांना आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेश भोसले, आयुक्त पुणे मनपा यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यात 45,000 माजी सैनिक व 1.5 कोटी लोकसंख्या असलेला जिल्हा असून त्या मानाने निधी कमी झाला असल्याचे सांगताना महापालिकासह सर्वच ठिकाणी दिले जाणारे टार्गेट दुप्पट करावे। त्याचबरोबर पुढील वर्षाचे निधी संकलन 5,21,00,000 टार्गेट ठेवून 31 मार्च पर्यंत टार्गेट पूर्ण करावे असे आवाहन केले। तसेच आपल्या देशात देखील अमेरिकेप्रमाणेच सैनिकांना कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रवेश दिला जाऊन सलाम करताना तो सल्यूट देशासाठी प्राण देण्या वृत्तीला केला जात असल्याचे सांगतात आणि समजतात। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी सांगितले की सर्व पुणेकर व देश आपल्या सर्व सैनिकांच्या पाठीशी आहे। तसेच मिळालेले टार्गेट मार्च अखेर पूर्ण होईल असे आश्वासन दिले। या कार्यक्रमाचे आयोजन तसेच पार पाडण्यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तत्परतेने पार पाडला। 93 पासून या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या ध्वजदिन निधी संकलनाचं आम्ही काम करत असतो। बजावताना ज्या ज्या सैनिकांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे, जे सैनिक जखमी झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन, त्यांच्या कुटुंबाला मदत देणं हे सर्व समाजाचं, जनतेचं कर्तव्य आहे आणि ह्या भावनेतून हे निधीचं संकलन केलं जातं। आणि त्याच्या मागची भूमिका जी आहे, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानसी वैद्य नंतर पुणे दृष्टिकोनातून अशा सर्व लोकांचं जे कॉन्ट्रीब्युशन मी दरवर्षीच करते आणि मी माझ्या शाळेत विशेष म्हणजे साहेब मी ज्या गावात सर्व्हिस केली त्या गावात महाड तालुक्यातलं, रायगड तालुक्यातील महाड तालुका, त्या तिथे वाळण गाव आहे, तिथे स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्य सैनिकांची मुलं होती शाळेत, त्या शाळेतल्या मुलांना जास्ती सवलती द्यायच्या किंवा त्या गावातल्या लोकांना ह्या ध्वजदिनाच्या निमित्त बोलवून त्यांना या ध्वजदिनाचं औचित्य सांगून द्यायचं, हे माझं स्वतः मधली शेप ब्युटी आणि हे सगळं करताना असं खूप मनाला वाटायचं की हे कुठेतरी आपण पोचायला हवंय त्यांच्याशी आणि आपलं काहीतरी कर्तव्य होतं। पण मग त्याचं काही क्ल्यू लागत नव्हता। पण मग रिटायर झाल्यानंतर मी थोडंसं सर्च केलं, मग मला सेंट्रल बिल्डिंगमध्ये ते ऑफिस मिळालं आणि मग ते ऑफिसमध्ये जाऊन मी विचारलं की असं काही करता येतं का, मला करायची खूप इच्छा आहे पण नोकरीमुळे साधलं नव्हतं। तर त्यांनी हे ध्वजनिधी संकलनाचा ह्या सगळ्या जवानांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये आपण कुठेच नाही बसत येत, ते देशासाठी जे काही करतायत ना, म्हणजे आमची नर्सिंग सेवा पण त्याच्यापुढे आम्हाला कमी वाटली। त्यांचं कार्य खूपच अमोल आहे।